अजित पवारांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। पण आता या प्रकरणात एक अत्यंत खळबळजनक वळण आलंय। अजित दादांचा तो अपघात नव्हता, तर तो एक घातपात होता, असा खळबळजनक संशय आता थेट पवार कुटुंबानेच व्यक्त केलाय। सुरुवातीला आमदार रोहित पवार यांनी या अपघातावर शंका उपस्थित केली होती, पण आता सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवार या सर्वांनाच हा मोठा कट असल्याचा संशय वाटत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या संशयामुळे आता सुनेत्रा पवार आपल्या दोन्ही मुलांसह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत। या भेटीत पवार कुटुंब या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणार आहे। ज्या VSR कंपनीच्या विमानात हा अपघात झाला, त्या कंपनीच्या सर्व विमानांवर तत्काळ बंदी घालण्यात यावी आणि त्यांची कसून चौकशी व्हावी, अशी आग्रही मागणी पंतप्रधान मोदींकडे केली जाणार आहे। रोहित पवारांनी या आधीच पत्रकार परिषदा घेऊन VSR कंपनीच्या हलगर्जीपणावर बोट ठेवलं होतं। आता जेव्हा दादांचं स्वतःचं कुटुंब हा घातपात असल्याचं म्हणतंय, तेव्हा रोहित पवारांच्या आरोपांना एक प्रकारे दुजोराच मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। सध्या तरी या कंपनीच्या फक्त लेअरजेट विमानांवर बंदी आहे, पण पूर्ण कंपनीत संशयाच्या भोवऱ्यात असल्याने त्यांच्या सर्व विमानांची उड्डाण थांबवण्याची मागणी जोर धरत आहे। एकीकडे सुनेत्रा पवार दिल्लीत पंतप्रधानांना भेटणार असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। AAIBच्या अहवालात अनेक त्रुटी असल्याचं आमदारांचं म्हणणं आहे। त्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा होईल। दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी करत आपली अस्वस्थता व्यक्त केली आहे। अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न आहे। आता या चौकशीतून नक्की काय बाहेर येतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।